नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी गुरुवारी 8 ऑगस्ट म्हणजे आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर शुक्रवारी 9 ऑगस्टपासून अर्ज विक्री स्वीकृती सुरुवात सुद्धा होणार आहे, परंतु अर्ज भरण्यासाठी केवळ 26 दिवसांचा कालावधी। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने 9 ऑगस्टपासून अर्ज विक्री स्वीकृती सुरुवात होईल। इच्छुकांना 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल। हा 26 दिवसांचा कालावधी अत्यंत कमी आहे। इच्छुकांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी, अनामत रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागत असून अर्ज केवळ 26 दिवसांमध्ये भरावा लागेल। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा निकाल जाहीर करण्याच्या सरकारी आदेशातून सोडतीसाठी घाई करण्यात येत आहे। मात्र या घाईचा थेट फटका इच्छुकांना बसण्याची शक्यता आहे। म्हाडाच्या घरांसाठी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात करण्यात येते। या प्रक्रियेसाठी अर्थात अर्ज भरण्यासाठी आणि अर्ज सादर करण्यासाठी किमान 45 दिवसांचा कालावधी देणे अपेक्षित असते। त्यानुसार आजवर हा कालावधी देण्यात आला आहे। अनेक सोडतीला मुदतवाढही देण्यात आली आहे। म्हाडा सोडतीसाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात। ही कागदपत्रे जमा करण्यासाठी इच्छुकांना काही निश्चित कालावधी लागतो। जुन्या सोडत प्रक्रियेनुसार सोडतीत विजेते ठरल्यानंतर काही कागदपत्रे जमा करावी लागत होती। मात्र आता सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चिती करून पात्र अर्जदारांनाच सोडतीत समाविष्ट केले जात आहे। त्यामुळे पात्रता निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे अर्ज भरतानाच सादर करणे बंधनकारक आहे। कागदपत्रांची जमवाजमव करणे क्रमप्राप्त झाले आहे। अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस हा कालावधी कमी आहे। म्हाडामध्ये अर्ज करणाऱ्या इच्छुकांना अनामत रक्कम भरावी लागते आणि ही अनामत रक्कम भरण्यासाठी त्यांना जुळवाजुळव करावी लागते। तर जाहिरातीनुसार 9 ऑगस्टपासून अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात होणार असून ही प्रक्रिया 4 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील। त्यामुळे 45 दिवसांऐवजी इच्छुकांना केवळ 26 दिवसांचा कालावधी अर्ज भरून तो सादर करण्यासाठी मिळेल। हा कालावधी अत्यंत कमी आहे। म्हाडाची ही प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी असली तरी आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी, त्यातही अनामत रकमेची जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांना वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अनेक इच्छुक सोडतीपासून दूर राहण्याची शक्यता आहे। आचारसंहितेपूर्वी सोडत काढावी यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याची चर्चा म्हाडामध्ये आहे। 13 सप्टेंबर रोजी घाईघाईत सोडत काढली जाईल। मात्र कालावधी पुरेसा आहे। संपूर्ण सोडत प्रक्रिया ऑनलाईन असून आता आवश्यक ती कागदपत्रेही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहेत। त्यासाठी 26 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तर यावेळेस लॉटरीचा जो कालावधी आहे तो 26 दिवसाचा आहे। आपण पाहिलेला आहे, गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण सातत्याने पाहत आहोत की कुठलीही लॉटरी असू द्या, म्हाडा मुंबई असू द्या, म्हाडा पुणे, म्हाडा कोकण किंवा छत्रपती संभाजीनगरची लॉटरी असू द्या, नाशिकची असू द्या, प्रत्येक लॉटरीला प्रत्येक वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परंतु यावेळेस म्हाडा मुंबईच्या लॉटरीला 26 दिवसाचा कालावधी राहील का मुदतवाढ भेटेल, हा एक छोटासा संभ्रम आहे आचारसंहितेमुळे। हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।